आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहेत. सदाभाऊ, आज पहिल्यांदा असं घडतंय की विरोधी आमदार हे शपथविधीवरच बहिष्कार टाकतायत. तुम्ही असं बघितलं या आधी कधी? खरं बघितलं तर हा त्यांना ज्या मतदारांनी निवडून दिलं, जनतेनं निवडून दिलं, त्याचा हा घोर अपमान आहे. त्यांनी शपथ घ्यायला पाहिजे होती, पण 2 दिवस शपथीचा कार्यक्रम असल्यामुळे उद्या घेतील. त्यांना काय आमदार काय गमवायसाठी थोडेच इथं आलेले आहेत, परंतु कुठंतरी स्टंट निर्माण झाला पाहिजे आणि नेरेटिव्ह सेट होतोय का हे बघण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभं करणार असं मवी असे नेते म्हणतायत. काय वाटतं? ईव्हीएम तुम्हीच आणलं आणि एका बाजूला तंत्रज्ञानाला तुम्ही विरोध करताय. नोएडामध्ये तिकडं प्रियांका गांधी निवडून आल्या, त्या कशा काय ईव्हीएमवरच निवडून आल्या. तुमचा खासदार निवडून आला, ईव्हीएमवरतीच निवडून आला. आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम बहुल्यामध्ये महाविकास आघाडीला ज्यादा मतं मिळाली. ते काही ईव्हीएमला कळलं तर काय, आता हे मुस्लिम एरिया लागला, हे तर बरोबर चाललं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं हा नेरेटिव्ह पेरण्याचा कार्यक्रम आहे आणि ईव्हीएमच्या बाजूनं, विज्ञानाच्या बाजूनं, तंत्रज्ञानाच्या बाजूनं या ठिकाणी आम्ही पहिलं आंदोलन केलेलं होतं. यांचं आंदोलन सुरू झाल्यानंतर रयत क्रांती संघटना निश्चितपणानं निगेटिव्ह पद्धतीने जे आंदोलनं होत आहेत आणि त्याच्यामध्ये देशाचं हित नाही, याच्या विरोधामध्ये आम्ही त्यांना आंदोलनाच्या माध्यमातूनच उत्तर देऊ. मंत्रिमंडळाची चर्चा आहे, खातेवाटप चर्चा आहे, मित्रपक्षांच्या काय अपेक्षा? निश्चितपणानं मित्रपक्षांना सामावून घेतलं पाहिजे ही भूमिका आहे, परंतु देवाभाव जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, कारण युतीचं सरकार यावं ही आमची खऱ्या अर्थानं भूमिका होती. खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत सदाभाऊ खोत होते. मंत्रिपदाची अपेक्षा त्यांनी एक प्रकारे व्यक्त केली आहे. लोकमत, मुंबई.